उपस्थित पत्रकार मित्र हो आणि आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व आमचे ओबीसी नेते, खरं तर आज पश्चिम महाराष्ट्रातील निवडक ओबीसीच्या नेत्यांची विविध संघटनेत विविध पक्षात काम करणाऱ्या पदाधिकारी किंवा नेत्यांची बैठक आज या ठिकाणी पार पडली। गेले अनेक दिवस ओबीसीचं राजकीय आरक्षण कमी झाल्यानंतर, आरक्षण रद्द केल्यानंतर या संदर्भात अनेकांची अनेक मतांतरे होती आणि त्यावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं। एकूणच ओबीसीचे प्रश्न जे आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी म्हणून आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी पार पडली। पुढील ओबीसीच्या न्याय हक्कासाठी वाटचालीवर या ठिकाणी चर्चा झाली आणि या महिन्यामध्ये 26 आणि 27 असं 2 दिवसीय ओबीसी नेत्यांचं महाराष्ट्रातील शिबिर हे लोणावळ्यामध्ये घेण्याचं ठरलं। साधारणतः महाराष्ट्रातील 250 प्रतिनिधी या शिबिरामध्ये पक्षाच्या पलीकडची विचार करणारी मंडळी जी आहेत, पक्षीय विभिनेश सोडून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। एकूण 3 सत्रामध्ये या ओबीसींच्या विविध प्रश्नाच्या संदर्भात चर्चा होईल, मंथन होईल आणि पुढील ओबीसीची वाटचाल आणि दिशा ही ठरवली जाईल। खरं तर ओबीसी हा समाज अत्यंत कष्ट करणारा कष्टकरी समाज, अंगमेहनतीवर स्वतःचा उदरनिर्वाह करणारा हा समाज, या समाजाचे प्रश्न आणि व्यथा फार मोठे आहेत। हे प्रश्न सुटावेत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी एकत्र येतो आहे, याचा मला अभिमान वाटतो आहे। ही लढाई कुठल्याही समाजाविरुद्ध नाही, ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरुद्ध नाही, कुठल्याही राजकीय संघटनेच्या विरुद्ध नाही, तर हे संपूर्ण पुढची वाटचाल आणि जर ओबीसी लढत असेल तर तो आपल्या हक्कासाठी लढावा आणि ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन ओबीसीचे प्रश्न सुटण्यासाठी एकत्र यावेत, असंही आव्हान या निमित्तानं मी ओबीसी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना, संघटनांना आणि पदाधिकाऱ्यांना करतो आहे। ओबीसीचं राजकीय आरक्षण कमी होण्याला जी कारणं आहेत ती कारणं अनेकांनी अनेक पद्धतीनं मांडलेली आहेत। खरं तर 2011 मध्ये या संदर्भामध्ये देशभर ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा डेटा उपलब्ध झालेला आहे। त्यावेळेस तो डेटा राज्य सरकारकडे उपलब्ध करून देण्यासाठी अनेकांनी विरोध केला। तो केवळ काँग्रेस पक्षातीलच विरोध नव्हता, तर तो विविध पक्षातील लोकांचा सुद्धा विरोध होता। आणि सरकार बदलल्यानंतर भूमिका मात्र बदलली नाही आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका सुद्धा हा डेटा उपलब्ध करून देण्याची राहिलेली नाही। स्पष्टपणे माननीय गृहमंत्र्यांनी त्याला नकार सुद्धा दिलेला आहे।
मग आता प्रश्न उरतो की हा डेटा कलेक्ट करायचा असेल, जो इम्पिरियल डेटा लागतो सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे, आम्ही तर मागासवर्गीय आयोगाची घोषणा केलेली आहे. मला वाटतं की त्यानंतर अध्यक्ष म्हणून जस्टिस निरगुळे यांची नियुक्ती पण झालेली आहे आणि सर्व सदस्यांची नियुक्तीची घोषणा पण झालेली आहे. स्वतंत्र माजी निवृत्त एखादा न्यायाधीश किंवा एखादा स्वतंत्र आयोग नेमून हा इम्पिरियल डाटा कलेक्ट करावा का, किंवा आता जे मागासवर्गीय आयोग आहे यांनी तो डेटा कलेक्ट करावा, या संदर्भात चर्चा होईल. ती चर्चा झाली की मग त्याच्या संदर्भातला निर्णय होईल. पण आत्ता तरी मला असं वाटतं की आम्ही माननीय पंतप्रधान महोदयांना काल परवा शिष्टमंडळ गेलं, त्यामध्ये ते विनंती केलेली आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा 3 सदस्यीय बेंचचा निर्णय असल्यामुळे तो देशातील सर्वांनाच देशात लागू झालेला आहे. तो केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेला नाही. यात ओबीसीच्या राजकीय आरक्षण पूर्णतः रद्द झालेलं नाही, तर 50% आत SC ST ची लोकसंख्यानुसार वगळून जे उरेल ते आरक्षण ओबीसीला मिळेल. हा उदाहरणादाखल सांगायचं झालं तर 50% SC आणि STचं आरक्षण लोकसंख्येनुसार 40% होत असेल तर ते 10% आरक्षण हे ओबीसीचं असेल. एखाद्या जिल्ह्यामध्ये हे 45% असेल तर 5% आरक्षण ओबीसीचं असेल. त्या लोकसंख्येनुसार घटनेने ते आरक्षण बांधील केलेलं आहे, ते बाइंडिंग आहे, ते कमी करता येत नाही. मग उरतो प्रश्न हा की इम्पेरियल डेटा जरी दिला तरी पण 50%च्या मर्यादा असणार आहेत. आणि म्हणून हे शेवट मराठा समाजाच्या संदर्भात जो निर्णय झाला 5 बेंचनी दिला, त्यालाही आधार तोच दिला, आताही आधार तोच घेतला गेलेला आहे. मग 50%च्या वर मर्यादा वाढवली तर हा प्रश्न सगळ्यांचा सुटेल, हा सुद्धा सोपा मार्ग आहे. आणि ते वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे राज्य किंवा केंद्र हे करू शकत नाही. त्याला पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये घटना दुरुस्ती हाच पर्याय आहे. आणि तो जर पर्याय निवडला आणि आरक्षणाची मर्यादा वाढवली तर हे सर्व प्रश्न सुटू शकतील असं मला वाटतं. आणि ते खरं आहे. म्हणून एकूणच महाराष्ट्राची स्थिती पाहिली, महाराष्ट्रातील एकूण ओबीसीची संख्या पाहिली तर ते हक्काचं मिळत नाही लोकसंख्येप्रमाणे. म्हणून मी जरी मंत्री असलो तरी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माझी विनंती असणार आहे आणि मागणीही असणार आहे की ओबीसीची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झाली तरच ओबीसीचे प्रश्न सुटू शकतात आणि लोकसंख्या कळू शकते, वाटा देता येईल. हा केवळ राजकीय आत्ताच्या आरक्षणाच्या संदर्भातला विषय आहे. त्यामध्ये नोकरी आणि शैक्षणिक हा विषय त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या घेतलेल्या निर्णयामध्ये समावेश नाही. फक्त पॉलिटिकल जे रिझर्वेशन आहे त्यावरच आत्ताचा निर्णय आहे. म्हणून आज आम्ही या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या सगळ्या अनेक नेत्यांची बैठक या ठिकाणी चर्चा झाली, पार पडली आणि पुढची दिशा ठरवण्याचं काम 26 आणि 27ला लोणावळ्यामध्ये 2 दिवसीय शिबिरामध्ये होईल आणि तो शिबिर पार पडल्यानंतर दिशा ठरवू. काय प्रश्न विचारायचे असतील तर मला सर्व पक्षाच्या लोकांना विनंती करायची आहे. आम्ही तिथे नेता म्हणून जात नाही तर कार्यकर्ता म्हणून आम्ही तो शिबिर आम्ही जाणार आहोत. मी मंत्री म्हणून नाही तर मी कार्यकर्ता म्हणून त्या शिबिरामध्ये जाणार आहे. सर्वांनाच दालनं खुली आहेत. इथे पक्षीयच्या वर जाऊन हा त्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे ते होऊ शकतात. चर्चा झाली. आता सगळ्याच गोष्टी पूर्णतः बाहेर सांगता येत नाही. मला वाटतं की
त्यांनी सांगितलं असेल ते आमच्यासोबत या चढाव्या याच्यामध्ये आहेत. भाजप राज्य सरकारला जबाबदार धरते आरक्षण ओबीसीचे जे रद्द झालं त्याला. नाही, म्हणून मला तेवढंच सांगायचं आहे की हे पक्ष हा राजकीय फायदा उठवण्यासाठी ह्या विषयाचा कोणीही प्रयत्न करू नये. ही लढाई केवळ पक्षीय असता कामा नये. निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या अखत्यारीत आत्ता काही शिल्लक नाही. राज्य जबाबदार कसा? राजकीय विषय जर निघालाच तर नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 वर्ष पुढे का ढकलल्या? काय कारण होतं? कोविड तर नव्हताच, पण ओबीसीचा टक्का वाढत होता आणि तो उद्या चॅलेंज होईल म्हणून 2 वर्ष पुढे ढकललं आहे. त्यावेळेस जर हा प्रश्न सुटला असता, राज्यात आणि केंद्रात एकच पक्षाची सरकार होती, तर मात्र ओबीसीचं आरक्षणावर आज हा प्रश्न उभा झाला, तो झाला नसता. मी सांगितलंय की ती जर आमच्या या पुढच्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आमची मागणी मी आता विशद केलेलीच आहे की 2 दिवसाच्या शिबिरामध्ये त्यावर धोरण ठरेलच. पण ही सर्वांची आत्ताच्या चर्चेमध्ये एकच सूर होता की ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी आणि ती जाहीर करावी. ज्यांना त्यांना आपापला अधिकार हक्क मागण्याचा आहे तो त्यांनी मागवावा. कोणीही कुणाच्या आडवं येऊ नये. चर्चा झाली म्हणून मला सांगितलं गेलं ओबीसी नेता म्हणून मी विचारल्यानंतर. नाही, मला अशोकराव चव्हाणांशी चर्चा झाली, ते पण त्यामध्ये होते. अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं ओबीसीची चर्चा झाली, मराठा समाजाची चर्चा झाली आणि इतर विषयाची चर्चा झाली. मला आत्ताच बोलवलं असतं तर गेलो असतो, पण मी विनंती करणार आहे बोलवलं तर. नाही, मला नाही विचारलं. विचारलंय आम्ही तर 10 लोकांची नावं पाठवली, पण मोदी साहेबांनी 3च लोकांना बोलवलं. नाही, आता हे जो निर्णय झाला तो देशालाच लागू झाला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा एका राज्याला लागू नसतो, तो सगळं देशालाच लागू होतो. नाही, काय कुठून देणार? इम्पेरियल डेटा कुठून देणार? कोणत्या राज्याकडे आहे? इम्पेरियल डेटा हा केंद्र सरकारकडे आहे. मनात आणलं तर 2 मिनिटात ते देऊ शकले असते, ते देत नाहीत. कारण पार्लमेंटमध्ये तर माननीय अमित भाई शहानीच सांगितलं आम्ही देऊ शकत नाही. फ्लोअरवर सांगितलं. त्यांना काय भीती वाटते तर माहित नाही, कारण त्यांची आयडिओलॉजी काय आहे पक्षाची. आहेत आणि बघा, जर असते तर आहे तर मग 214 लोकांचा IASची परीक्षा UPSC परीक्षा पास झालेल्या 214 ओबीसीना का डावललं असतं? का ते जिल्हाधिकारी कार्यापासून रोखले असते? विषय राजकीय मला करायचा नाही, तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून सांगतो. मला यावर राजकीय भाष्य करायचं नाही. नाही, तर आता ज्या त्या पक्षाची आयडिओलॉजी आहे. आरक्षणाच्या विरुद्ध कोण आहेत, आरक्षणाच्या बाजूला कोण आहे. त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे की माननीय आपल्या ज्यावेळेस मंडल आयोगाची लढाई सुरू होती त्यावेळेस कोणी त्याला विरोध केला, कोणी त्याच्या बाजूला होते, हे काही सांगायची गरज नाही. तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती आहे. म्हणून त्यामुळं कोण विरोधात आणि कोण बाजूला. लोकलच्या संदर्भामध्ये काही निर्णय होईल का? काय लोकलच्या संदर्भामध्ये काही निर्णय होतोय का? हे बघा, कालची आकडेवारी अशी सांगते रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आणि रुग्ण जास्त झालेल्याची संख्या महाराष्ट्रात काल आपण पाहिली. त्यामुळं आज तरी यावर भाष्य करणं उचित होणार नाही. पुढचे 8 दिवस ती परिस्थिती कशी तयार होईल, कारण संख्या ही रुग्णसंख्या आत्ता काही जिल्ह्यामध्ये हळूच वाढते. ज्यावेळेस आपण सवलत दिली, सूट दिल्यापासून जर उद्या पुन्हा जर संख्या वाढली तर अनेक निर्बंध नव्यानं लावावे लागतील. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीचे आरक्षण हे तिन्ही बाबतीत राज्य सरकारला जबाबदार धरलं जाते. असं आहे, भाजप आणि ओबीसीच्या संदर्भात आंदोलन करते, राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकारने या संदर्भात काही भूमिका नाही, तीनही आंदोलनं ह्या संदर्भात जरी असले तरी तीनही विषय कोर्टाच्या सुप्रीम कोर्टात, एक विषय पदोन्नतीचा सुप्रीम कोर्टात आहे आणि 2 विषय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे.
आता राज्यांनी ठरवलं असतं, त्याला चॅलेंज झालं असतं तरी निर्णय वेगळा झाला असता. आता न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारला जबाबदार धरणं हे कितपत उचित आहे? आता राज्य सरकार या तिन्हीच्या बाबतीत आहे का सकारात्मक? काय जे आता राज्याच्या हातात नाही. मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे केंद्र सरकारच्या हातात आहे. 50% वर आरक्षण जाता कामा नये, तर मग घटना दुरुस्ती करावी लागेल. तो अधिकार कोणाच्या हातात आहे? केंद्र सरकारच्या हातात आहे. आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ओबीसीच्या संदर्भात जो निर्णय झाला 3 बेंचचा, तो सुद्धा आता देशाला लागू झालेला आहे. इम्पेरियल डेटा जरी मागितला असला तरी देशभरासाठी आता तो लागू पडला असल्यामुळे उद्या देशभरामध्येच हा विचार करावा लागणार आहे. विधान रखडलेलं आहे. राज्यपालांनी त्याची नियुक्ती केलेली नाही, तर त्या संदर्भात आपल्या राज्याचं शिष्टमंडळ मोदींना भेटत आहे. मोदींपर्यंत हा विषय गेला, परंतु राज्यामधल्या अनेक तरुणांच्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन देखील नियुक्त्या रखडल्यात. त्यांनी कुणाकडे जायचं, त्यांनी कुणाकडे न्याय मागायचा आणि एमपीएससीची परीक्षा कधी होणार? तुम्ही कुठल्या पेपरचे पत्रकार आहात? महाराष्ट्र देशात. अच्छा, हे बघा, हा विषय जो आहे राज्याच्या संदर्भातला असेल तर राज्य सरकार आणि आता जर राज्यपाल 12 लोकांच्या नियुक्त्या करत नाही, तो विषय जर चर्चेला आला असेल तर तो केंद्र सरकारशी संबंधित आहे. आता विषय राहिला नियुक्त्या रखडल्यांचा. ते कशामुळे रखडले आहेत तुम्हाला सर्व माहीत आहे. कोणामुळे रखले आहेत? आम्ही हे होऊ देणार नाही, आम्ही ते होऊ देणार नाही, आम्ही तसं केलं तर असं करू. शेवट सरकार, राज्य सरकार चालवत असताना कायदा सुव्यवस्था हा विचार करूनच सरकारला निर्णय घ्यावे लागतात. म्हणून MP100च्या परीक्षा झाल्या ना, पुढच्या करायच्या आहेत ना. आता कोविड जागा सुरू झालं तर त्यावेळेस किती लोकांचा मृत्यू झाला तुम्हाला कदाचित कल्पना असेल. त्यामुळं आपण हे सगळं करत असताना लोकांचा जीव हा महत्त्वाचा असतो. तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांनी असं म्हटलं की सीएम होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. शुभेच्छा आहेत. हा प्रश्नच नाही. कशा विरोधात? इंधन दरवाढी विरोधात त्याच्यामध्ये काल भाई जगताप हे पोलिसांवर धावून गेलेले होते. त्यांच्यावरती आता गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तुम्ही काय त्यांना एक मंत्री म्हणून समज देणार आहात? नाही, कसली समज? स्मृती इराणींना आठवण करून द्यायची समज देऊ आम्ही. 70 रुपये लिटर पेट्रोल होता तर रस्त्यावर बसणाऱ्या बाई आता गायब झाल्या आहेत. 105 रुपये लिटर पेट्रोल होऊन. भाजपची मंडळी कुठे आहे? का मिळत का या सगळ्या याच्यामध्ये होत नाही? आणि एखाद्याच्या भावनांचा उद्रेक झाला तर त्याचं समर्थनच आम्ही करू. त्या धावून जाणं म्हणणं किंवा बोलणं, धावून गेलेत नाही तर त्यांच्या भावना त्यांनी प्रगट केल्या, त्याचा भाऊ केला गेला. आणि तेवढे समजदार आहेत. अनेक वर्ष झालेत भाई जगताप राजकारणात आहे. ती चूक ते कधीच करू शकत नाही. डॉक्टर अभय बोल यांनी असा आरोप केला की तुमच्या हट्टापोटी चंद्रपूरची दारूबंदी रद्द केली. तुम्ही जो डेटा दिला तो सुद्धा तुम्ही कोर्टाने दिलेला आहे, मॅनेज करून दिलेला आहे. याच्याबद्दल आपण काय म्हणतो? मला वाटलं पुण्यापर्यंत हा विषय आलाच वाटतं. म्हणजे मी माझं मत माझं मत तुम्हाला कदाचित माहीत नसेल. महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहून मी माझी माहिती कळवली. नाही, अभय बंग हे महान जगव्यापी सामाजिक नेते, म्हणजे काय म्हणतात त्याला, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, महान आहेत. त्यांच्यामुळं महाराष्ट्र व्यसनमुक्त झालेला आहे. एकही माणूस गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू खात नाही, सिगारेट पित नाही, दारू पित नाही. एवढं महान कार्य त्यांचं आहे. त्यामुळं त्यांना सगळा बोलण्याचा अधिकार आहे.